फक्त आणि फक्त पावसाळ्यात भेटणारी ही रानभाजी आपल्याकडे बऱ्यापैकी करटुले किंवा कंटोले या नावाने ओळखली जाते. शिवाय आयुर्वेदिकदृष्ट्या खूप गुणकारी सुद्धा आहे. म्हणूनच तर आज मी तुमच्यासोबत ही भाजी शेअर करते आहे. तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल. तर अशा या बहुगुणी करटुल्याची किंवा कंटोल्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे साधारण 1 पाव कंटोले घ्यायचे आहेत, जे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पातळ असे स्लाइसमध्ये कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर भाजीसाठी आपल्याला इथे लागणार आहे अगदी साधासा मसाला तयार करावा लागणार आहे आणि मी इथे कोणताही सुवासिक मसाला सुद्धा वापरलेला नाहीये. अगदी साध्या पद्धतीने मी ही करटुल्याची भाजी इथे बनवते आहे. तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, जो एकदम बारीक बारीक असा चॉप करून घेतलेला आहे. तुम्ही चातुर्मास चालू झालेला आहे, तुम्ही जर कांदा खात नसेल तर कांदा नाही घातला तरी सुद्धा चालते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, जी बारीक बारीक कापून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक बेसिक मसाला तयार करायचा आहे, ज्यासाठी मी इथे सुक्क खोबरं वापरलेलं आहे. तुम्हाला जर ओलं नारळ भेटलं तर खूपच छान, मस्त आणखी सुद्धा सुंदर फ्लेवर लागतो त्याचा. आता मी इथे 1 वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला थोडीशी अद्रक घालायची, 8-10 पाकळ्या लसणाच्या घालायच्या. लसण तो चातुर्मासात खात नसेल तर लसण सुद्धा अवॉइड केला तरी सुद्धा चालते. हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सोबतच एक अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. छान फ्लेवर येतो मस्त. आता याला पाणी न घालता मी इथे वाटून घेते आहे, कारण मला हे थोडंसं असं म्हणजे जाडसर पाहिजे आहे. तुम्हाला हवं बारीक जर पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालून याला एकदम फाईन वाटलं तरी सुद्धा चालते. मसाला वाटून झालेला आहे. त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला कढई घ्यायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं. तेल आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे घालायची आहे मोहरी. त्यानंतर मेथी दाणा घालायला मुळीच विसरू नका, कारण मेथी दाण्याने खूप छान फ्लेवर येतो. 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, 2 लाल मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत, ज्या मध्यम तिखट आहेत. त्यानंतर बारीक कापलेला कांदा घालायचा. हे छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. सोबतच अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत. तुम्ही हवं तर भिजवलेली हरभऱ्याची डाळ घातली ना, ती सुद्धा खूप छान लागते. आता हे आपण चांगलं परतवून घेऊया. आता हे परतते आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे मस्त कोवळा लुसलुशीत असा कढीपत्ता. अशा पद्धतीने सोबतच आता वाटलेलं वाटण सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. आता हे वाटण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर हे वाटण जळू नये किंवा करपू नये, खालून चिटकू नये म्हणून काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं आहे. सोबतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद सुद्धा घालायची आहे. आणखी थोडंसं पाणी घालूया आणि हा मसाला आपण चांगला परतवून घेऊया. 2 ते 3 मिनिटं हा मसाला आपल्याला परतण्यासाठी लागेल. आता तुम्ही इथे बघू शकता मसाला छान परतल्या गेलेला आहे. रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने आता आपण यामध्ये करटुले घालून घेऊया. सोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. खरंच ना, पावसाळ्यामध्ये या रानभाज्यांचा आस्वाद ना घ्यायलाच पाहिजे. किती साऱ्या रानभाज्या आहेत ना, आणि ह्या रानभाज्या या दिवसामध्ये का बरं खायला पाहिजे असतात, कारण त्या बिना खता औषधाच्या आलेल्या असतात. आता शक्यतो करटुले बऱ्यापैकी तसे नाही राहिले, कारण आजकाल आता हे म्हणजे शेतामध्ये सुद्धा पिकवले जात आहेत. पण पूर्वीच्या काळी मात्र हे डोंगरावर किंवा अशा जाळीवर वगैरेच यायचे. चला असो, काय करायचं आता, व्यवस्थित मिक्स करायचं, गरजेनुसार पाणी घालायचं, झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. मध्ये मध्ये चेक करायचं. छान शिजल्या गेली की तयार झाली तुमची बहुगुणी अशी करटुल्याची भाजी. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त ताव मारायचा. नक्कीच तुम्हाला मी बनवलेली ही डिफरंट स्टाईलची करटुल्याची भाजी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला आता मी सुद्धा ही करटुल्याची भाजी टेस्ट करून बघते. माझी तर छान झाली आहे. आता तुमची कशी झाली नक्की कळवा.